साला या बरा झाला ना बे तुझा लग्न झाला तर अबे लग्न झाला म्हणून का तू का असं आपल्याला का स्वतःला का शाळा समजून राहिलास का साला वैताग आलाय साला या चिंतकानी अरे साला ड्युटी करीन सरकारी ड्युटी मिळाली असा वाटला का मी ऐश करेन पण ऐश करून पैसा कमीन पैसा तो मिळतोच पण ऐश करायला का त्यासाठी बायको पाहिजे ना आपल्याजवळ बायकोच नाही अरे कितीक तरी ठिकाणी मी पोरी पाहासाठी गेलो पण मला अजून पोरी देत नाही अरे माझा सगळा काही बरोबर होते पोरी पोहायला गेलो का पाप ड्युटीवर आहेस का हो पोलीस मध्ये आहो म्हणलं पण कुण्या ठिकाणी नाही बघ गडचिरोली जिल्हा म्हणला काय माझ्या लग्न कॅन्सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपली ड्युटी जायला लागली माझा दोष आहे का त्याच्या असं आहे नाही तरी चला सर लग हिंडत राहतो का पोरगी भेटल पण नाही भेटल मला आणि हे आमचे साहेब माझ्या माग सारखी किटकिट लावून ठेवतात अरे ह्या समस्या त्या दारूवाल्याला नेऊन दे हा समस्या त्या दारूवाल्याला नेऊन दे हा कर तो कर झाला या ड्युटी पा पुरा वैताग घेऊन गेलाय आता अरे देवा मला का तू असा ठेवशील का अरे माझ्यासाठी तर पाठवणारे बाबा अरे नाही जास्त अरे नको भुरी पाठव नको कारी पाठव अशी शेंबडी सुमडी जर पाठवला होते रे माझ्या हो सोपतो का तुम्हाला नाही मिस्टर सोपतो का म्हटलं तो मिस्टर नाही तू मिस्टर डोळे झाकून चालतोस की काय दिसत नाही का तुला हो दिसते ना नेमकेच जागा दिसतात काय बोलायचं काय तुला फक्त तुमच्याकडे पाहूनच बोलायचं आहे मला थांबा 1 मिनिट थांबा अरे देवा मी तुला कारी भुरी काहीच नको पाठवलो तुला शेंबडी सुमडी जर असली असं तर असाच पाठव म्हणलो पण तू एकदम डायरेक्ट एटम बॉम्ब पाठवला माझा काम कसला विचार काय चालू काय कसला नाही मी चांगली ओळखते तुमच्या सारख्यांना आधी धक्का मारायचा सॉरी म्हणायचं मग हळूच जवळीक साधायची पण तुझ्या ह्या अशा वागण्याला मी पाजर फुटणारी नाही समजलं ना तुला नॉनसेन्स नॉनसेन्स कुणाला म्हणता तुम्ही या घोरपड्याला नॉनसेन्स म्हणता अरे घोरपड्याच्या माग अजे तुम्हीच का असे 17 पोरी मागे लागतात असे 17 पण हा घोरपड्या कधीच त्यांच्याकडे माग वळून कधीच पाहत नाही पण त्यात तुमचा काही दोष नाही मला कारण हा घोरपडे आहे ना आयसच पावाला स्मार्ट म्हणून माझ्या मागे कित्येक तरी पोयांच्या रांगा लागतात तुमचा काय दोष नाही अरे कोणती तरुण मुलगी मला बघतात माझ्या प्रेमातच पडते पण काय हो मला चांगल्या घरची दिसून राहिल्या आणि तुमचा एकदम स्वभाव मला एकदम आवडला म्हणून तुमचा मी विचार करत आहो पहा बरं जाऊ द्या काहीतरी नाव आहे वाटतं तुमचा का तुला काय करायचं आहे आणि मी तुला माझं नाव कशाला सांगू नालायक फुकणीचा मी फुकणीचा माझा अपमान एवढा मोठा अपमान माझा आता मला सांग तू रागात बोललीस का गमतीत मध्ये बोललीस रागाने बोललीस मग ठीक आहे तू रागाने बोललीस मला आवडला कारण हे असा रागामध्ये बोलणे आपल्या चालतच आहे कधी कधी कारण मला गंमत कधी आवडत नाही मग हे आपण सर्व चालायचे कशासाठी कारण लग्न झाल्यावर नवरा बायको मध्ये भांडण चालत थोडे
माझ्यासोबत लग्न कर. अगं तुला राणीवाणी ठेवीन, राणीवाणी. अगं तू असा राणी असा साथ करून ठेवीन तुला मी. अगं मग तुझ्या मागवून पुळवून असे लावून ठेवीन नौकराच्या रांगा. म्हणजे एवढे श्रीमंत आहात तुम्ही? मग काय हो, कोणती नोकरी करता तुम्ही? हवालदाराची जर सांगितलं तर हे माझ्या हातातून निष्ठून दे. तिला काहीतरी बिझनेस काय? आपण नोकरी वगैरे करत नाही. नोकरी करणे फक्त गरीब लोकांचा काम आहे. आपण मोठे मोठे लोक, आपण फक्त बिझनेस करतो, बिझनेस. बिझनेस? हो खरंच? हो. पण सांगितलं नाही तुम्ही कोणता बिझनेस करता? माझ्या बिझनेसचं मोठा नाव आहे बाई. मोठा नाव म्हणजे? सांगू का तुम्हाला? सांगा सांगा. माझ्या बिझनेसचं नाव आहे पोको. पोको पोको म्हणजे? हा पोको. पोको म्हणजे पोसा कोंबडी देते अंडी. एवढे मोठा बिझनेस आहे माझा बाई. सगळे माझ्याकडे कोंबड्याच. फक्त मला गरज आहे तलंगायची. एवढी मोठी माझी प्रॉपर्टी आहे कोंबड्याची. फक्त कोंबडे आहेत माझ्याकडे, साला तलंगाच नाही आहे. हा तर जरा जास्तच फेकत आहे. चल उर्मी, आता याला दाखव आपली गर्मी. हो मॅडम, तुम्ही कसला विचार करून राहिला? तुम्ही लग्नाची काही काळजी नका करू. कारण तुम्ही समज माझ्यासोबत जर लग्न जर केलं ना, तुमच्याकरता खर्च आणि माझ्याकरता खर्च एकच करून टाकतो. आपण धूम धडाक्यामध्ये लग्न करून टाकतो. खरं? हो. आता बघ, आता मी तुझा नवरा आणि तू माझी बायको. मी लग्नाला तयार आहे हं? आता ना हो ना. ऐस ना, मग या मोसम मध्ये आता एक आपण गीत गाऊ. आपण इथे गाऊ नाही गीत. मग? आपला फुटला किल्ला आहे ना, त्याच्यामध्ये जाऊ. येते का तुला पाहायला? चल तुला मी किल्ल्याची सैर करून दाखवतो. कसे दाखवतो? त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल माहिती आहे? मला एक चुम्मा द्यावा लागेल. चुम्मा? हो. नको म्हणजे? अगं हा बघ आता मोसम किती सुंदर आहे. काय नाही का? कसे माहिती कसा म्हणतो माहिती आहे? हे ऋत मस्तानी आहे ना मिठी तर आणि दे ना पप्पी मला प्रेमानी. हे ऋत मस्तानी आहे ना मिठी तर आणि दे ना पप्पी मला प्रेमानी. करू आपण जगावर राहत हसली हो प्रेम कहाणी. करू आपण जगावर राहत हसली हो प्रेम कहाणी. हे ऋत मस्तानी आहे ना मिठी तर आणि दे ना पप्पी मला प्रेमानी. ऋत मस्तानी आहे ना मिठी तर आणि दे ना पप्पी मला प्रेमानी. करू आपण जगावर राहत असली उग प्रेम कहाणी. करू आपण जगावर राहत असली उग प्रेम कहाणी. आकाशी भरारी त्यानी मनी ग माझ्या सपनी तू दिसे सदा दुसरानी. त्यानी मनी ग माझ्या सपनी तू दिसे सदा दुसरानी. करू आपण जगावर राहत असली उग प्रेम कहाणी. करू आपण जगावर राहत असली उग प्रेम कहाणी.
हसली का प्रेम कहाणी आपण जगावर राहत हसली का प्रेम कहाणी मस्तानी मिठी धराणी त्याला पप्पी म्हणा प्रेमाने मस्तानी मिठी धराणी त्याला पप्पी म्हणा प्रेमाने आपण जगावर हसली का प्रेम कहाणी आपण जगावर राहत प्रेम कहाणी ला 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 तुझा पर्स खाली सांगला. आता मी तुझा नवरा तू माझी बायको. आता एक काम करू पटापट लग्न करून टाकू ना 67 61 62 पोरा पैदा करून. काय म्हणालास तू? कोण नवरा कोण बायको? अगं तू बायको मी नवरा. अरे वेड्या आपला तोंड तरी बघितलास का आरशात? बंदर दिसतोय. हा बंदर वा आय लाईक आवडला. हा तुझा असा स्वभाव आहे ना हा फार स्वभाव मला खूप आवडला. तू माहित आहे का तू हे जे बोलतेस ना अगदी मन मोकळे करून बोलतेस. मला आवडला. तुझ्या मनात जो येते ना तेच बोलून टाकतेस तू. खरंच तू माझी बायको म्हणून सोपतेस. बस ठरलं. आता लवकरच लग्नाची घटिका येत आहे. आपण उरकवून टाकू मंदिरात जाऊ तिथं लग्न करू पोरा करून टाकू. एवढे बाबा याला जरा चांगलाच लग्नाचा भूत चढलेला दिसतोय. कसा याचा भूत उतरवाच लागेल मला. तुम्हाला सांगू का अबे आली लाईनवर मला ना मला सुद्धा तुमच्याशी लग्न करायचं. हो का पण एक थोडीशी अडचण आहे. अडचण आहे. कोणती अडचण आहे तू आत्ता सांग. तुझी अडचण मी आत्ता पूर्ण तयार करतो. फक्त जाग्यावर सांग तू. बरं हो तुम्हाला सांगू का याचं काय आहे ना की बऱ्याच दिवसापासून एक गुंडा माझ्या मागे लागला. बापरे तुझ्या मागं गुंडा. हो आणि तो सारखा माझ्या आणि काय ते विचित्र बोलत असतो. असा त्याची एवढी हिंमत घोरपड्याच्या होणाऱ्या बायकोवर साला तो नजर ठेवते. नाव सांग त्या साल्याचा फक्त. काय साल्याचा उभा चिरून त्याला आळवा फाडलो ना जरा शिवलो तर माझं नाव नाही घोरपड्या. मला त्याचं नाव नाही माहित आहे. नाव माहित नाही पण त्याचा नंबर आहे माझ्याकडे. नंबर आहे का लाव साल्याला फोन. लाव ना. तू लाव फक्त फोन लाव. तू लाव साल्याची नाही जर उलार बंडीनं झोला झेंडी केलो त्याच्या माझं सांगणार नाही. हे घ्या. हॅलो अबे सांड की औलाद. नाव काय कोणाचा? तुमचं नाव उर्मिला. अरे अबे तू उर्मिला नाही अबे ही उर्मिला. अबे हिला छेडछाणी करून पाहतोस का बे. अबे तेही घोरपड्याची होणारी बायको आहे. अबे आलूच्या शिलक्या अबे सडलेल्या टमाटर अबे वाशी कांद्या. अबे हिम्मत असेल तर ये इकडा. कोण बोलताय? अबे कोण बोलताय म्हणजे मी बोलतो. मी तुझा बाप बोलतो बाप. अबे साल्या माजून राहिलास का बे. फोनवर बोलत आहेस हराम खोरा. अबे एका बापाची जर औलाद असेल ना अबे ये समोर ये तू. हा अबे नाव सांग तुझं. हा अबे नाव काय सांगून राहिलं म्हणतेस. अबे माझा पत्ता लिहून टाक. ज्या पत्त्यावर तुला बोलवतो त्या पत्त्यावर ये. पत्ता लिहून टाक. इंदिरा चौक जुला ढोला फुटला किल्ल्याजवळ येते ती तू. तुला हे खूप महागात पडेल. अबे महागात पडल बे. तू फक्त येणार बे. तू धमकी देऊन राहिला का बे. अबे असं आमच्या सामने ये. मग त्याला घाबरतो का मी. तू ये ना बे. हा मग ये कोण अबे ये बे. आलू का टमाटर. हॅलो कुठून बोलत आहे? अरे ये ना तू होते ना.
लवकर ये असल हिम्मत तर. येत आहे, येत आहे. अरे माझ्या बाप अबे टमाटर सलाद सल्ल्या अंड्या अबे असल हिम्मत ये ना लवकर. अबे ये म्हणतो ये ना लवकर. ठीक आहे ठीक आहे. अबे का ठीक आहे ठीक आहे अबे ठीक आहे म्हणता म्हणता भीक मागायला लागशील. ये इकडं लवकर. हा ये हॅलो. हॅलो बे हॅलो का म्हणतेस बे अबे असल हिम्मत समोर ये ना बे. हा बघ तुझ्या पाठी तू थांब ना बा बाई तू थांब ना. अबे तू का बे माझ्या पाठी मागून का वार करा बे. अबे हराम खोराची औलादाची. नमस्कार साहेब साहेब तुम्ही कधी नाही का? नाही मी आलू का छिलका, नाही सडलेला अंडा. अबा मला सांग तू कोणत्या जन्माचा बदला घेतलीस तू. आणि साला माझ्याच वस्त्र्यानं माझी पुरी हजामत करून टाकलीस. साहेब अजी मला माफ करा जी साहेब. अजी या या तिला पचवलं जीवाले. माफ करा जी. अरे तू असं काय वागतोस. आणि तूच म्हणालास ना की तुझं माझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचंय. आणि मी तुला हे पण म्हटलं होतं की मी तुझी पोलिसात कंप्लेंट करेन. तेव्हा तू काय म्हणाला की जा कर पोलिसात कंप्लेंट. मी काय पोलिसांना घाबरतो की काय असं तूच म्हटलास ना. साहेब, यानेच म्हटलंय ते. म्हटलो पण तू नाव सांगितलीस का हाव म्हणूच्यानी. बरं साहेब मी काय म्हणते, मला खूप उशीर होत आहे, जाते मी. ओके तुम्ही निघू शकता. निघू शकतो थांब ना काय म्हणता? एक वेळचा मला माफ करून टाका. घाबरतोस कशाला? मी तुला काही करणार नाही. साहेब मला माहितच होता, कारण तुम्ही या घोरपळे हवालदार बहुत मोठी माया दाखवणार आहात म्हणून. साहेब तुम्ही महान आजी महान आहात. आजी फक्त तुम्ही पुरुषच नाही काय? महापुरुष आजी. अरे मी तुला काही करणार नाही. असं ना ठीक आहे मग काहीच करणार आहे. तू बरं या. फक्त तुला एक लेटर टाईप करून देणार असा नाही हा आणि डायरेक्ट सस्पेंड करणार. असं नको करायचे सस्पेंड. नाही 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 साहेब तसं नको करायचे. बापरे सांड की हवला. हा आजी तुम्ही नाही आलू का छिलका. नाही अंड्याचा शिल्का मीचो. ठीक आहे. बापरे का त्या पोरीच्या भानगडीत पडलो आणि आहे अशी मला सस्पेंड ऑर्डर भेटली. अरे धन्यवाद तू भाग्य उर्मिले मी येतो सावपाय.